तर नमस्कार शेतकरी मित्रांनो. तर शेतकरी मित्रांनो कसे आहात? तर मित्रांनो आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील 25 लाख शेतकऱ्यांसाठी पीक विमा भरपाईची 75% रक्कम खात्यात. तर मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन आलात असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करून जा आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या शेतकरी मित्रांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा मित्रांनो. तर मित्रांनो चला बघूया. महाराष्ट्रातील शेतकरी समुदायासाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे. राज्य सरकारने 1 महिन्याचा निर्णय घेत 25 लाख शेतकऱ्यांना पीक विमा योजनेअंतर्गत 75% भरपाई देण्याची घोषणा केली आहे. हा निर्णय अनेक महिन्यांपासून प्रतीक्षा करत असलेल्या शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा ठरणार आहे. यापूर्वी केवळ 10% भरपाई मिळाली होती, परंतु आता मोठ्या प्रमाणात आर्थिक सहाय्य प्रदान करण्यात येणार आहे. सरकारने हमी दिली आहे की काही दिवसांत ही रक्कम थेट लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येईल. या निर्णयामुळे अनेक शेतकरी कुटुंबांची आर्थिक स्थिती सुधारण्यात मदत होईल. महाराष्ट्रातील कृषी क्षेत्रातील आव्हाने आणि पीक विमा योजनेची गरज. महाराष्ट्र हे मुख्यतः पावसाळी शेतीवर आधारित राज्य आहे आणि येथील बहुतेक शेतकरी नैसर्गिक पावसावर अवलंबून असतात. मान्सूनची अनिश्चितता, अनेकदा जास्त पाऊस, दुष्काळ, वादळ, गारपीट यांसारख्या नैसर्गिक आपत्तींमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागतो आणि त्याच्या जीवन यात्रेवर गंभीर परिणाम होतो. या समस्येवर निराकरण करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने पीक विमा योजना राबवली आहे. या योजनेचा मुख्य उद्देश शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या नुकसानीची भरपाई करणे आहे. तथापि, विमा दाव्याची प्रक्रिया अनेकदा कालावधीत पूर्ण होते, ज्यामुळे शेतकऱ्यांना प्रदीर्घ प्रतीक्षा करावी लागते. गेल्या 3 वर्षांतील नुकसान आणि विमा दाव्यांची स्थिती. 2022 ते 2024 या 3 वर्षांच्या कालावधीत महाराष्ट्रातील विविध भागात गंभीर हवामान बदलांचे परिणाम दिसून आले आहेत. काही भागात अतिवृष्टीमुळे तर काही भागात अनावृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. यावेळी सरकारी यंत्रणेने नुकसानीचे पंचनामे केले आणि विमा दावे नोंदवले गेले. तथापि, अनेक शेतकऱ्यांना अद्याप त्यांच्या नुकसानीची संपूर्ण भरपाई मिळालेली नाही. या प्रदीर्घ विलंबामुळे शेतकरी समुदायात असंतोष वाढला आहे आणि विविध ठिकाणी आंदोलने देखील झाली होती. अनेक शेतकऱ्यांना कर्ज काढून बियाणे, खते आणि इतर कृषी आवश्यक वस्तू खरेदी करावी लागली होती. या परिस्थितीमुळे शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती गंभीर झाली होती आणि त्यांच्या भविष्यातील शेती योजनांवरही परिणाम होत होता. सरकारचे नवीन निर्णय आणि निधी वाटप. या समस्येचे निराकरण करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने एक मोठा निर्णय घेत 2,852 कोटी रुपयांची तरतूद मंजूर केली आहे. या रकमेचे विभागनिहाय वाटप करण्यात आले आहे. नाशिक विभागाला सुमारे 149 कोटी रुपये, पुणे विभागाला 282 कोटी रुपये, कोल्हापूर विभागाला 15 लाख रुपये, संभाजीनगर विभागाला 56 लाख रुपये, लातूर आणि अमरावती विभागांना प्रत्येकी 62 लाख रुपये तर नागपूर विभागाला 20 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या रकमेचा एक भाग आधीच वितरित करण्यात आला आहे, तर उर्वरित रक्कम लवकर शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येईल. या निर्णयामुळे राज्यातील लाखो शेतकरी कुटुंबांना आर्थिक दिलासा मिळणार आहे आणि त्यांची शेती पुन्हा सुरळीत करण्यात मदत होईल. भरपाई मिळण्यासाठी आवश्यक अटी व प्रक्रिया. पीक विमा भरपाई मिळण्यासाठी शेतकऱ्यांनी काही महत्त्वाच्या अटी पूर्ण करणे आवश्यक आहे. सर्वप्रथम, शेतकऱ्यांची KYC माहिती अद्ययावत असणे गरजेचे आहे. बँक खात्याची संपूर्ण आणि अचूक माहिती उपलब्ध असावी लागेल. पीक विमा पॉलिसीची कागदपत्रे व्यवस्थित आणि पूर्ण स्वरूपात तयार ठेवावी लागतील. नुकसानीचा अधिकृत पंचनामा झालेला असावा आणि संबंधित कागदपत्रे सादर करावी लागतील. आधार कार्ड, जमीन कागदपत्रे, विमा प्रीमियमची पावती यांसारखी आवश्यक कागदपत्रे तयार ठेवावी लागतील. या सर्व अटी पूर्ण झाल्यानंतर शेतकऱ्यांच्या बँक खात्यात भरपाईची रक्कम जमा करण्यात येईल. शेतकऱ्यांनी या सर्व कागदपत्रांची तपासणी करून त्यात कोणतीही त्रुटी लावल्यास लवकरात लवकर सुधारणा करावी. तर मित्रांनो, तुम्ही हा व्हिडिओ समजून घेतला असेल तर मित्रांनो आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मित्रांनो धन्यवाद.